नमस्कार, मी मोनिका मोरीत इथे आयोजित केलेले वृषालीताईंनी आणि मनीषाताईंनी इथे आयोजित केलेले कमी तेल किंवा नो गॅस अशी रेसिपीमध्ये मी आणलेलं आहे दडपे पोहे. दडपे पोहे म्हणजे याला खूप कमी तेल लागतो आणि हेल्दी पण आहे आणि चटपट बनणार आहे. याच्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट जे लागणार आहे ते आहे, सर्वात आधी आपण काय करायचं, नारळ फोडायचं. त्याच्यानंतर पोहे घ्यायचे. मी जवळपास 250 ग्राम म्हणजे 250 ग्राम पोहेची रेसिपी तुम्हाला सांगते. साधारण एक छोटा नारळ तुम्ही घ्या. त्या नारळ तुम्ही किसून घ्या किंवा मिक्सरमधनं काढलं तरी चालेल. पोहेमध्ये ते टाकायचं. नारळचं पाणी जे आहे ते फेकायचं नाही, ते पण त्याला शिंपून घ्यायचं. पोहे आणि नारळ चांगला हलवायचा, त्याच्यात मीठ टाकायचा. तुम्हाला जितकी साखर लागेल चवीनुसार साखर टाकायची आणि ते हलवून थोडा वेळ ठेवून द्यायचा. मग आता आपण इथे पुढची तयारी करूया. बारीक कांदा चिरून घेऊ, बारीक मिरची चिरून घेऊ, बारीक आपण कैरी, टमाटो ऑप्शनल आहे. आपण इथे कैरीचा वापर केला म्हणून आपण इथे टमाटो नाही घेतलेला आहे. ते चिरून घेऊन तयारी झाली की परत आपण ते दडपायला जे पोहे ठेवले त्याच्यात आपण कच्ची हिरवी मिरची तुम्ही टाकू शकता किंवा फोडणीसुद्धा तुम्हीही वापरू शकता. आणि हे कच्ची हिरवी मिरची, कोथिंबीर, कांदा हे सगळं टाकून परत हलवायचा. परत त्यांना थोडंसं दाबून ठेवायचं म्हणजे ते मऊ पडतील. अर्धा तासात तुमचे छान पोहे तयार होतील. हे दडपून ठेवल्यानंतर आता आपण याला फोडणी देऊ शकतो. ऑप्शनल आहे फोडणी पण. तुम्ही फोडणी पण देऊ शकता किंवा नाही पण देऊ शकता. असेच खाल्ले हे जी तुम्हाला सांगितली आहे रेसिपी तरी छान लागणार आहे. तर फोडणीत काय वापरायचा, फोडणीत आपण थोडंसं एक 2-3 चमचे, खाण्याचे 2-3 चमचे तेल घ्यायचं. तेलात आपली उडद डाळ जी असते ती थोडी घ्यायची, ते टाकायची. कढीपत्ता टाकायचा, दाणे पण फल्ली दाणे ते ऑप्शनल आहे. हवे असेल तर टाका, नाही तर नाही. ते फोडणी करायची. आणि हळद पण ऑप्शनल आहे याच्यात. हळद हवी असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही. फोडणी तयार करा आणि छान पोह्यात टाका, छान हलवून घ्या आणि एक छानशी रेसिपी तयार झालेली आहे. आता बघूया ही रेसिपी. छानसे पोहे तयार झालेले आहे.